नको घेऊ. डे 2 आम्ही चाललोय नाश्ता करायला. तर हॉटेलमध्येच नाश्त्याची आम्ही हे केले, ऑर्डर दिली आहे. तर चला नाश्त्यामध्ये काय बनवले बघूया आणि नाश्ता करूया. आणि आज दिवसभर कुठे फिरणार आहे काय आहे सगळा व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅनलवर येईल, तर तुम्ही बघायला विसरू नका. तर स्टे ट्यून ऑन आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कुठे जायचं आहे फिरायला? मला काय माहिती कुठे जायचं फिरायला. आम्हाला कोणालाच नाही माहिती कुठे जायचं फिरायला. जिथे गाडीवाला घेऊन जाईल तिथे आम्ही जाणार आहे आज फिरायला. तर तुम्हीही आमच्यासोबत या फिरायला. तर चाललोय आम्ही फिरायला. ह्याला थंडी लागते, झोपला येते. तर बघूया कुठे जातोय आम्ही, काय काय बघतोय, नवीन काय काय एक्सप्लोअर करतोय. भेटूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये. तर कंटिन्यू बघत राहा, खूप मजा येणार आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही तयार होऊन निघालो, आमच्या गाडीमध्ये बसलोय. बघा कशी माझी मजा चालू आहे. तर आम्ही बसलोय गाडीमध्ये, प्रवास चालू आहे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. तर आम्ही कुठे चाललोय, काय काय बघणार आहोत, तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर आम्ही कवी केशवसूत यांचं जन्मस्थान बघायला जातोय. तर तुम्हीही चला आमच्यासोबत त्यांचं जन्मस्थान बघायला. मराठी राहते. हां हां, साहित्यिक. मराठीतले सगळंच आहे, साहित्य पण आहे ना त्यांचं. केशवसुतांचं जन्मस्थान काय हो, मस्त आहे. ओरिजिनल आहे हे. असंच कोकणातली घर असतात. ओके ओके, माहिती नाही. जन्मखोली त्यांची म्हणजे तिथे त्यांचे ते बॉन्ड झालेले, समजलं? हा, काढले ते. चालूच केलं नाही. तर किती सुंदर त्यांचं घर आहे बघा तुम्ही. त्यांच्या जन्म झालेली खोली पण तिथे आहे आणि इथे त्यांचं सगळं कविता चा संग्रह म्हणाल तर त्या मार्बलच्या ह्याच्यावर लिहून कोरलेला आहे. पूर्ण त्यांच्या कविता त्याच्यावर लिहिलेल्या आहेत. तर ते सगळं बघून मला माझ्या सगळ्या बालपणीच्या लहान शाळेतील सगळ्या आठवणी ताज्या झाल्या होत्या आणि सगळ्या त्या कविता आठवून वाचून म्हणजे मन अगदी भारावून गेलं होतं. खूपच छान वाटत होतं. त्यांची ती तुतारी कविता पण मी तिथे वाचली आणि तिथं मला अक्षरशः तोंडपाठ होती आणि ती आत्तापर्यंत मला येते. ते मला समजलं तेव्हा मला खूपच भारी वाटलं. म्हणजे मला माहिती नव्हतं की मला ती कविता पाठ असेल, पण मी जेव्हा तिथे वाचत होती तर मला पुढचं आठवत होतं. तर माझ्यासोबत माझे मिस्टर, माझी नणंद म्हणजे माझ्या ताई, त्यांचे मिस्टर, ते पण खूप म्हणजे बोलला पाठ आहे तुला, वाव छान. आणि त्यांच्या मिस्टरांना पण, माझ्या नंदेच्या ताईच्या मिस्टरांना पण त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, लेखक, सगळं खूपच सुंदर आहे. तुम्ही नक्की जा इथे आणि बघा. खूपच छान असा परिसर आहे. त्यांचं घर, जन्मखोली, तिथे एक वाचनालय आहे आणि एक अशी खोली आहे तिथे प्रत्येक लेखकाचं
कवींचं सगळ्यांचे फोटो, त्यांचे ओरिजिनल हँडरायटिंग, त्यांनी काय काय लिहिले, ते कधी बॉर्न झाले, कधी एक्सपायर झाले, हे सगळं तिथे लिहून ठेवलं आहे. तुम्ही नक्की जा आणि बघा. खूपच भारी वाटतं. सगळ्या आठवणी ताज्या होतात. केशव कुमार, यशवंत लिखावट ना. बघितलं ना सगळ्या जुन्या काळातल्या त्यांच्या वापरलेल्या वस्तू वगैरे सगळं त्यांचा संग्रह तिथे करून ठेवला आहे. खूप मोठा परिसर आहे हा. आणि तिकडे त्यांना काय काय अवॉर्ड भेटलेत, म्हणजे प्रत्येक कोकणातले जे साहित्यिक आहेत त्यांचा अवॉर्डचं जे आहे पुरस्कार ते तिथे ठेवण्यात आलेला आहे. तर तेही तुम्ही बघू शकता. आणि कवी आणि जे लेखक आहेत त्यांची ओरिजिनल हँडरायटिंग कशी होती तेही तिथे आहे. त्यांचे फोटो, त्यांचा जन्म कधी झाला, काय काय त्यांनी केले, ते सगळं तिथे रेकॉर्ड केलेलं आहे. आणि नारळाच्या बागा आहेत बाजूला, तर तुम्ही मस्त तिकडे फोटोशूट वगैरे करू शकता. तर मी मस्त फोटोशूट केले, व्हिडिओ काढले आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. तर बघा, परत गाडीमध्ये बसलोय आणि जातोय आम्ही दुसऱ्या आमच्या डेस्टिनेशनला. तर वाटेमध्ये जाताना खूपच असे बीच लागत होते आम्हाला. तर बघा किती सुंदर सुंदर बीच आहेत हे. एकदम निळा शार असा समुद्र, अथांग समुद्र आहे हा. शांत तर म्हणता येणार नाही, पण खूपच सुंदर असा बीच आहे तो. आणि किती साफ सुथरा बीच आहे बघा. तर आता आम्ही आलोय जय विनायक मंदिर. तर तिथे एक मंदिर आहे, हे बघा गणपतीचंच मंदिर आहे. खूपच छान. आणि त्याचा परिसर म्हणजे बाग आहे ती, ऍक्च्युली एक खूपच छान अशी बाग आहे. विविध प्रकारची झाडे आहेत तिथे. आणि त्याच्यामध्ये तुळशीची झाडं तर खूप प्रकारची आहेत. म्हणजे खूप झाडे आहेत तुळशीची. मी थोडीफार मंजिरी आणली आहे घरी लावण्यासाठी. तिकडे तुमचे फोटो आणि व्हिडिओ खूप सुंदर असे येतील. तर तुम्ही जा, नक्की बघा ते मंदिर, परिसर बघा त्याचा. तिकडे कपल आलेलं त्यांच्या प्री वेडिंग शूट साठी. तर खूपच भारी असं ठिकाण आहे ते. बघा खूप छान असा ग्रीनरी आहे तिकडे. मंदिर पण खूपच छान असं बांधलं आहे बघा. त्याची डिझाईन, वास्तुकला खूपच सुंदर अशी आहे. आणि तिकडे आम्ही गेलो आणि तिथे बघतोय, फिरतोय, आस्वाद घेतोय निसर्गाचा. निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची मजा काही वेगळीच असते. आम्ही फर्स्ट टाइम कोकणामध्ये गेलो. तुम्ही कितींदा गेलात किंवा फिरलायत का इकडे, बघितलंय का तुम्ही, हे मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. मी तर फर्स्ट टाइम गेलीये, मला खूप छान वाटतंय. खूपच भारी असं आहे तिकडे सगळं. आणि आम्ही हा आमचा सेकंड डे आहे. तर आम्ही फर्स्ट डे ला तिकडे मंदिरामध्ये दर्शन केलं. त्याच्यानंतर आम्ही नॉनव्हेज खाल्लं. इकडे कोकणामध्ये तर फिश साठीच कोकण खूप प्रसिद्ध आहे. तर आम्ही खाल्लंय काल फिश वगैरे आम्ही खाल्ले. आज दुपारी तर आमचं काही जेवण झालं नाही, कारण आम्ही इकडेच फिरतोय बघा. तर आम्हाला कुठे जेवण भेटलं नाहीये, आम्ही केलं नाही अजून जेवण. तर तिकडे बघा स्वस्तिक होतं, ओम होतं आणि परत स्वस्तिक असं गवताने बनवलेलं होतं. आणि तिकडे असा एक कुंड आहे, त्याच्यामध्ये अशा माशा आहेत. तुम्ही बघू शकता बघा कशा माशा त्या फिरतायत. खाण्याच्या माशा फिश नाहीयेत, ते अशाच शो साठी त्यांनी तिथे ठेवलं. म्हणजे तुम्ही तिथे पकडून ती मासे खायला घेऊन जाणार, असं काही करू नका तुम्ही तिथे. मस्करी करते. तर बघा खूपच छान असं आहे तिकडे. आणि तिकडे मोगऱ्याची फुलं आहेत. मोगऱ्याची म्हणता येणार नाही, ऍक्च्युली ती जास्मिनची फुलं आहेत. खूपच अशी लागली होती, एवढी लागली होती की बापरे, असं वाटत होतं की तोडू आणि त्याचा गजरा बनवू, पण तसं करता येणार नाही. तर आपण आता पोहोचलोय मुख्य मंदिरामध्ये. बघा माझ्या ताई ननंदबाई कशा चालतायत. त्यांचा पाय ऍक्च्युली दुखत होता, तर आमच्यासाठी
ह्या ट्रिपला आले होते त्यांचे मिस्टर. आमच्यासाठी ते दोघे या ट्रिपला आले आहेत. ते लोक पहिला इकडे येऊन गेले. त्यांची सेकंड टाइम आहे ही. बघा उंदीर मामा, तुम्हाला हे काय मागायचंय, तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही नक्की मागा गणपती बाप्पांकडे. त्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया, बघूया गणपती बाप्पांचं रूप कसं आहे, काय आहे. आणि बघा आपण मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केला आहे. खूपच चांगलं असं छान कोकणी पद्धतीने बांधलेलं असं ते मंदिर आहे बघा. म्हणजे माझ्या गावी लातूरला अशी घरं नसतात, अशी कौलारू घरं वगैरे. तर हे त्या प्रकारचं बांधकाम आहे. ऍक्च्युली तिकडे जास्त पाऊस पडतो म्हणून तिकडे तशा प्रकारची घरं बांधतात. आणि आमच्याकडे एवढा पाऊस नसतो. आमच्या इकडे तर लातूरमध्ये तर खूप दुष्काळ असतो, पाण्याचा खूपच तिकडे त्रास आहे. तिकडे नॉर्मल प्रकारची घरं आहेत. तिकडे ऊनही खूप होतं कोकणामध्ये, आणि थंडीही तेवढीच होती आणि ऊनही तेवढंच होतं. आता खूपच ऊन होतं, कडक ऊन होतं, चटके लागत होते उन्हाचे. माझे मिस्टर बोलत होते, मी उंदीर मामाच्या कानामध्ये कधी बोललो नाहीये. तर मी त्यांना बोलली, जा आणि तुम्ही उंदीर मामाच्या कानामध्ये बोला आणि माझ्यासाठीच मागा. माझं सगळं जे आहे माझ्या बायकोचं पूर्ण होऊ दे, म्हणजे तुमचं सगळं पूर्ण होईल. आणि इकडे एक ठिकाण होतं, तिकडे आंबावडी, आमपापड आणि जे नारळ आहेत त्यांच्या ज्या कवट्या आहेत त्याच्यापासून ते सगळं बनवलेले तिकडे मस्त काय काय होतं. मी घेतलेलं काही ते थोडंफार वस्तू, मला काय ते शूट करता आल्या नाहीयेत. आणि आम्ही अशा प्रकारे सगळं परिसर फिरलो, मजा केली, फोटो काढले. आणि आम्ही आता चाललोय दुसऱ्या ठिकाणी. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, तर आम्ही दुसऱ्या कुठे चाललोय काय, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघून बघून बोर व्हाल, म्हणून मी हा व्हिडिओ अर्ध्यामध्ये बंद करते आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते.